आज मी बनवत आहे वाम मच्छीचं कालवण। पाव किलो मी वाम मच्छी घेतली अशी स्वच्छ धुवून आणि आता हे वाटण्यासाठी साहित्य घेतले। त्यासाठी लागणारं साहित्य आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, पुदिना, कांदा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। आता हे सर्व साहित्य मी एकत्र वाटून घेणार आहे। आपलं वाटण आता वाटून तयार आहे आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य कढीपत्ता, एक कांदा बारीक चिरून, एक टोमॅटो, तेल आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करू। आपला परतून झालं आता हे त्याच्यामध्ये मी आता वाम सोडून घेते। वाम चांगली तेला कांद्यामध्ये परतून घेऊ आपण। तुम्ही बघू शकता आपल्या वांगीला आता पाणी सुटलंय। ते पाणी आटेपर्यंत आपल्याला वाम कांदा तेलात अशी परतून घ्यायची। आपली वाम आता चांगली परतून झाली, बाजूने सगळं तेल सुटले तुम्ही बघू शकता। आता आपण हळद टाकून घेऊ। आपली वाम आता हळदीमध्ये परतून झाली। आता आपण बाजूला काढून घेऊ, कारण मसाला परताना वांबीचा गाळ होऊ शकतो। कढई तापली, आता आपण तेल टाकून घेऊ। तेल तापलं, आता मी कढीपत्ता टाकते। कढीपत्ता तडतडला की कांदा, त्याच तेलामध्ये आपण टोमॅटो परतून घेऊ। टोमॅटो परतण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकतो। आपला टोमॅटो परतून झालाय, चांगलं तेल सुटलं आता टोमॅटोला। आता आपण मसाला घालू। कांदा लसूण चटणी ही घरची आहे, 2 चमचे मी कांदा लसूण चटणी टाकते। आपली चटणी आता परतून झाली, ते आपण वाटण घालून घेऊ। वाटण आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आपलं वाटण आता चांगलं परतून झाले, वाटणाला चांगलं तेल सुटलं। आता आपण वाम परतून घेऊ। आता आपण चवीनुसार मीठ घालू। आपली वाम आता चांगली परतून झाली, आपण पाणी टाकून घेऊ। गरजेनुसार आपण पाणी टाकून घेऊ आणि रस्सा चांगला उकळू देऊ। आपल्या वाम माशाच्या कालवणाला आता छान उकळी आली। आपलं कालवण आता तयार आहे। आपली आता वाम मच्छीची थाळी खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत।